नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता अंशुमन जो काही रोहिणीला मारत असतो ते पण चाबकाने, आणि जेव्हा ही सोनंदी पाहते तर सोनंदी आणि त्याच्या हातातील चाबूक हिसकावून धरलेला असतो आणि धावून त्याच्यावर आलेली असते की अंशू, अरे एखाद्या स्त्रीवर अगदीच हात उचलताना लाज कशी वाटत नाही? काय चूक केली तिने? तुझे कपडे धुतले नाही की, तुला चहा दिला नाही की, तुला जेवण दिले नाही, हा तू असं वागतो? तेव्हा आता सोनंदी खूपच त्याच्यावर भडकलेली असते, तरी सुद्धा अंशुमन ऐकायला तयार नसतो। रोहिणी बिचारी रडत असते कारण तिला चाबकाचा खूपच मार लागलेला आहे आणि आता तरी सुद्धा अंशुमन तिच्यावर धावून चाबूक उगारून जातो। आता लगेच सोनंदी पुढे येते। सोनंदी जोरात अंशुमन असं ओरडते आणि ती आता आडवी होते, रोहिणीला अगदी आपल्या पाठीशी घालते। त्यावेळेस मात्र समर जेव्हा हे बघतो तर समर जोरात अंशुमन असे ओरडतो आणि एखाद्या स्त्रीवर हात उचलताना लाज कशी वाटत नाही असे भडकावून म्हणतो। आजीला सुद्धा आता या अंशुमनचा खूप राग येतो। तेव्हा अंशुमन लगेच म्हणतो की वा दादा, तू सुद्धा मलाच बोल। तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की अंशू म्हणतो की मॉम थांब, मला बोलून दे। आता अंशुमन लगेच समरला म्हणतो की ही रोहिणी एक नंबरची थर्ड क्लास नोकर आहे, पगार देतो, मग इने माझं ऐकायला नको का? तेव्हा लगेच आता रोहिणी रागाने या अंशुमनकडे बघत असते कारण तो खोटं बोलत आहे तर। आणि हे बघ, ही काही साधी बोळी नाही, एक नंबरची थर्ड क्लास बाई आहे, अगदी नालायक बाई। आता माझ्या रूमच्या बाहेर अगदी माझं बोलणं चोरून ऐकत होती। येथे मी सुधारण्याचा प्रयत्न करतोय, तिचं अजिबात कामामध्ये लक्ष नसतं आणि अगदी आज मात्र मी तिला काम सांगितलं होतं, परंतु तरी सुद्धा तिने माझं काम ऐकलं नाही। कोणतंही ती माझं काम ऐकत नाही, फक्त काम सोडून मात्र काही ना काही करत असते। दोन जर चाबकाचे फटके इला दिले तर मात्र अगदी अक्कल ठिकाण्यावर येईल हिची, म्हणून तो पुन्हा रोहिणीवर धावून जातो। समर रागाने म्हणतो की हे बघ, एक पाऊल जरी आता तू पुढे टाकलंस ना अंशू, तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। आणि हे बघ अंशू, तू तर असा नव्हता, तू कसं झालास रे? आणि हे सगळं कसं आलं तुझ्या मनामध्ये? हे सगळे आपल्यासाठी जे काही काम करतात ना, तर ते आपले नोकर नाही तर आपले मदतनीस आहे। आपण त्यांना त्यांच्या कामाचा पगार देतो, ते आपल्यावर उपकार नाही करत। आणि हे बघ, दिवस रात्र मेहनत ते करत असतात। आणि हे बघ, तुला जर तिची काम करण्याची पद्धत आवडली नसेल, परंतु तू मात्र तिच्याशी असं वागायला नको होतं, तिला कामावरून काढायला हवं होतं, पण असं वागणं हे चांगलं नाही। स्त्रीवर तर असा अन्याय करायचाच नाही। आणि आजी हे बघ, अगं मी तुमच्या बरोबरीने मात्र मी याला वाढवलं, लहानचं मोठं केलं, आणि मला असं वाटलं होतं की एक भाऊ म्हणून मी 4 समजुतीच्या गोष्टी त्याला सांगितल्या असतील, परंतु नाही, त्याच्यावर मी एक भाऊ म्हणून चांगले संस्कार केले असेल, परंतु नाही, त्याच्या ह्या वागण्यावरून स्पष्ट सगळं काही दिसून आले। आणि काय रे, चुकून तू तिच्यावर अगदी चाबकाचे फटके देतोस कसा? तिला एका बाईवर तुझे हात उचलण्याची हिंमतच कशी होते? काय चूक होते? तिने फक्त तुझं बोलणं चोरून ऐकलं, इतकीच। आणि असं काय महत्वाचं तू बोलत होता की ते म्हणजे तुला इतकं त्याचं वाईट वाटलं? नक्की काय बोलत होता तू? तेव्हा अंशू गार होतो। अंशू म्हणतो की नाही दादा, हे बघ, अरे मी असं महत्वाचं बोलत नव्हतो। रोहिणी म्हणते की हे बघा सर, खरंच मी चोरून काही ऐकलेलं नाही। अंशुमन जोरात तिच्यावर ओरडतो आणि जोरात ओरडून म्हणतो की खोटं बोलू नकोस। आता समर आणखीनच भडकतो। समर म्हणतो की अरे ऑफिसमध्ये सुद्धा तू असंच आहे, म्हणजे वागला, त्या श्वेतावरती सुद्धा तू अशी जबरदस्ती करून तिला त्रास दिला, आणि आज घरातील नोकरावर सुद्धा तू असंच वागतो, अरे तिला चाबकाचे फटके देतो। हे सर्व करताना लाज वाटायला हवी होती तुला, आणि हे जे काही वागतोस ना, ती नीच वृत्ती आहे, नीच। ते सुद्धा अंशुमनचा माज काही उतरत नाही आणि तो समरला अगदी उत्तर देत म्हणतो, चुकीला तर शिक्षा व्हायला पाहिजे असं दादा तूच म्हणत असतो। त्यावरती आता समर म्हणतो की कोणती शिक्षा आणि कोणतं काय? आणि जर तिने उद्या कुणाला जाऊन सांगितलं, तुझं बोलणं तर महत्वाचं नव्हते। तेव्हा आता अंशुमन म्हणतो की नेक्स्ट टाइम म्हणजे काहीतरी बोलणं ही महत्वाचं असू शकतं, आणि तेव्हा मात्र ही बोलणं चोरून ऐकू शकते। तेव्हा समर म्हणतो की ठीक आहे, यापुढे मात्र तिने तुझं कोणतंही काम ती करणार नाही, तुझ्या खोलीसमोर सुद्धा ती येणार नाही, तुझा स्वयंपाक वगैरे सुद्धा ती करणार नाही, तुझं कोणतंही पर्सनल काम ती करणार नाही। आणि जर तुला तरी सुद्धा तिचं वागणं पटत नसेल, तरी सुद्धा मात्र तू जे काही आहे ते आदिराला किंवा बाकी घरातील कोणाला सुद्धा तुझं काम सांगायचं, परंतु तिच्याशी मात्र असं वागायचं नाही। घरातील कोणत्याही स्त्रीशी तू असं उद्धट वागायचं नाही। अरे मग ती आपल्या घरातील कोणी असो, एखादी स्त्री जरी असली, बाई असो, नोकर असो, कोणी असो, जर तू तिच्याशी असं वागला तर आता यापुढे मी खपून घेणार नाही। म्हणून आता अंशुमन अगदी घाबरला पाहिजे इतक्या मोठ्या आवाजात तो त्याला धमकावतो, पण तरी सुद्धा ह्या अंशुमनची अक्कल काही ठिकाणी
सुधारण्यावर येत नसते. समर पुढे म्हणतो की अरे मला तर असं वाटलं होतं की श्वेताच्या बाबतीत तू सुधारला असेल, तुला काहीतरी धडा मिळाला असेल, पण नाही, तुझ्यात तर काही बदल नाही, उलट तू आणखीनच अगदी उद्धट वागतो. हे पक्ष अंशुमन मात्र तुला आता मोठी नाही, अगदी सगळ्यात मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. साधी शिक्षा करून तुला उपयोग नाही होणार. तेव्हा अंशुमन लगेच रोहिणीकडे बोट करतो आणि म्हणतो की दादा तू हिच्यासाठी मला शिक्षा करतोय का? तर मलिका म्हणते की हो समर तुझं बरोबर आहे, तू अंशुमनला शिक्षा द्यायचं आहे ना ठरवलेलं, तर तू देऊ शकतो. आम्ही सुद्धा याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु हा थांबायला तयार नव्हता. म्हणजे हे पण त्याने जास्त नाही मारलं, परंतु तो चुकीचंच वागला, चुकीचंच केलेला आहे त्याने. याच्या पुढे नक्की काय करावं तेच मला नाही कळत, मी सुद्धा आता वैतागले. तेव्हा आता समर म्हणतो की काकू त्याला कधीच कळणार नाही, कारण शहाण्याला शब्दाचा मार असतो, पण याला नाही. याला मी इतकी शिक्षा दिली, घरातील काम करण्यासाठी सांगितले, अगदी सगळं काही, पण तरी सुद्धा हा सुधारेल असं वाटलं होतं की हे सर्व काम करून त्याला आता घरातील नोकर काय काम करतात त्यांची जाणीव कळेल, परंतु नाही, याला कधी हा सुधारणार नाही. ती मात्र ह्या अंशुमनमध्ये फरक पडलेला नाही. त्यामुळे आता ह्या अंशुमनला अशी काहीतरी शिक्षा द्यावी लागेल. ही शिक्षा आयुष्यभर तुझ्या लक्षामध्ये राहील. एका स्त्रीवर हात उचलल्याचा किती मोठा गुन्हा असतो तो आता तुला समजेल. तेव्हा आता मलिका म्हणते की समर तुझं बरोबर आहे, पण तू काळजी करू नको, मी त्याला समजावते. हे बघ त्याची चूक झालेली आहे, त्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे, पण आता नकोय, मी त्याला आता समजावते. तेव्हा आता लगेच स्वानंदी ही मलिकाकडे सुद्धा बघत असते. स्वानंदी सगळ्यांचं बोलणं ऐकून घेते. त्यानंतर समर म्हणतो की काकू चूक नाही तर त्याने गुन्हा केलेला आहे. एका स्त्रीवरती त्याने रोहिणीवरती हात उचललेला आहे. आजपर्यंत या कुटुंबात आणि कोणत्याही स्त्रीशी असं कोणीही वागलेलं नाही. बायकावरती असे रुबाब करणारा कोणताही पुरुष या घरामध्ये नाही, परंतु आज जे काही अंशुमन वागला त्याची शिक्षा त्याला व्हायलाच हवी. आणि हे बघ, हा जो काही पुरुषार्थ तुला गाजवायचा आहे तर अगदी स्त्रीवर अत्याचार करून नाही, की स्वतः काहीतरी काम करून. अरे जर तुझ्यात हिंमत आहे तर तुझ्यासारख्या ताकदवान माणसाची तू लढू शकतो. फक्त शरीराने नाही तर बुद्धीने सुद्धा लढ, काम कर. आणि एखाद्या स्त्रीवरती जर हात उचलून अगदी तू खूप मोठं म्हणजे मारलं असेल असं तुला वाटत असेल तर तुझे विचार आहे ते अत्यंत क्षुद्र आहे. हे फक्त स्त्री नाही तर या घरातील कोणत्याही माणसाशी वागताना मात्र तू अगदी चांगलंच वागायला हवं. आणि मी तुला शेवटचं सांगत आहे, कारण कोणाशी वागताना चांगले वाग. त्यावरती आजी म्हणते की हो पिंट्या, तू एकदम चांगलं बोलत आहे. आणि हे बघ, आता मात्र हंटरने तू मात्र रोहिणीला मारलेला आहे, मग रोहिणी तू सुद्धा एक काम करायचं, तू सुद्धा मात्र हंटरनेच याला मारायचं आणि ह्या अशा विकृतीला मात्र ही शिक्षा मिळाली पाहिजे. तेव्हा समर लगेच रोहिणीला म्हणतो की रोहिणी हे बघ, आजी काय म्हणाली तुला, तर तो जो काही हंटर आहे तर तो उचल आणि मार तू त्याला. आता रोहिणी रडतच म्हणते की सर मला नाही जमणार. तर मलिका म्हणते की अरे समर, हे जरा आती होतंय, प्लीज. समर म्हणतो की याने जे काही केलं तर ते मात्र अगदी काही वेगळं होतं का? तो जे काही वागतो तर काकू तू त्याला पाठीशी का घालतेस? तो जे काही वागला, जे काही त्याने केलं त्याचं सिरियस तुला नाही कळत का? समर आता काकूवरच भडकतो. मलिका मात्र आपल्यावर काही न येऊन देता आता लगेच समरले बाजू घेते. हो समर, तू एकदम बरोबर बोलतो, कारण अंशुमनला त्याच्या चुकीची शिक्षा झालीच पाहिजे, याला मार मिळालाच पाहिजे. एक आई आहे म्हणून मी याला मारू शकत नाही. अंशुमनच्या हातातील चाबूक हिसकून ती रोहिणीच्या हातात देते. आता सगळ्यांच्या समोर नाटक करण्याचा कांगावा करते आणि म्हणते की रोहिणी मार याला, आणि मार याला म्हणून आता अगदी जोरजोराने रडण्याचं नाटक करते. अर्पिता जवळ येते आणि तिच्या गळ्यात पडून रडत असते. सगळेजण आता मलिकाकडे बघतात. त्यावरती समर म्हणतो की हे बघ काकू तू शांत हो, आणि अर्पिता हे बघ तो हंटर घे आणि आता मात्र तू मारायचं, कारण तू त्याची सख्खी बहीण आहे. कारण त्याने जी काही चूक केलेली आहे तर ती चूक आहे. तो एका स्त्रीशी मात्र अत्यंत वाईट वागलेला आहे आणि त्याची शिक्षा त्याला व्हायला हवी. तेव्हा अर्पिता म्हणते की दादा मला नाही जमणार, कारण मी त्याची मोठी बहीण आहे, मला नाही जमणार. तेव्हा आता आजी म्हणते की पिंट्या, अरे तूच तो चाबूक उचल आणि याला मार, कारण खरंच गेंड्याची कातडी आहे याची. तेव्हा आता समर रोहिणीला म्हणतो की रोहिणी तो चाबूक घे आणि ते चाबूक घेऊन मात्र त्याला मार तू. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो रोहिणी, आता राजवाडे आहे तर ते एकदम बरोबर बोलतात, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. तो चाबूक घे आणि त्याला मार, कारण तीच त्याची शिक्षा आहे. तेव्हा आता रोहिणी खूप घाबरत असते. तर स्वानंदी म्हणते की हे बघ रोहिणी, तू त्याला घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्या सोबत, तू त्याला मार. म्हणून आता रोहिणी रडतच तो चाबूक घेते. तेव्हा आता रोहिणी खूप घाबरत असते आणि रोहिणी घाबरून मात्र तो चाबूक घेऊन आता अंशुमनला मारायचं सोडून तो चाबूक खाली फेकून देते. तेव्हा आता स्वानंदी मात्र रोहिणीला आपल्या जवळ घेते आणि तिला खूप समजावते. ती खूप रडत असते. अंशुमन तिच्याकडे रागानेच पाहत असतो. तेव्हा आता रोहिणी रडतच म्हणते की मला नाही जमणार, कारण मी अजूनपर्यंत कुणावर हात नाही उगारलेला आणि मला हे सगळं नाही जमणार. त्यावरती लगेच आता आजी म्हणते की रोहिणी हे बघ तू घाबरू नकोस,
समोर म्हणतो की हे बघ रोहिणी, जर एखादा अन्याय होत असेल तर तो अन्याय सहन करायचा नसतो, त्यावर आवाज उठवायचा असतो. आजी सुद्धा रोहिणीला म्हणते की मार तू त्याला, बघू कोण काय करत आहे, मी आहे ना तुझ्या पाठीशी, तू घाबरू नकोस. तेव्हा लगेच अंश म्हणतो की आता बास ना आजी, कशाला तुम्ही तिला सारखं सारखं पाठीशी घालतात, आता जे काही आहे ते आहे ना, कशाला तुम्ही पाठीशी घालतात तिला. तेव्हा आता समोर म्हणतो की नाही, हे सर्व संपलेलं नाही, उलट विषयाला तोंड फुटलेलं आहे. तेव्हा स्वानंदी रोहिणीला म्हणते की तू याला मार, कुणालाही घाबरू नको, तू मार याला. तेव्हा आता समोर स्वानंदीला म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही तो चाबूक घ्या आणि याला मारा. तेव्हा आता मलिका म्हणते की स्वानंदी, अगं तो तुझा धाकटा धीर आहे, याचा विचार कर. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की याच्या जागी रोहन जरी असता तरी सुद्धा मी मागे पुढे बघितलं नसतं. चूक ही चूक असते आणि नियम हे प्रत्येकाला सारखे असतात. हे जे काही गुन्हे याने केलेले आहेत त्या गुन्ह्याला मात्र माफी नाही काकू. ह्या अशा गुन्हेगारांना मात्र आपण पाठीशी घालतो आणि हे असे गुन्हे करायला अगदी मोकळे होतात, कुणाला न घाबरतात. आणि आता मात्र मी अंशुमनला त्याची शिक्षा देणारच, त्याला नाही सोडणार. म्हणून स्वानंदी आपला पदर आहे तर कमरेला खोसते आणि रोहिणीच्या हातातील चाबूक घेते. अंशुमनला ती मारायला पुढे येते आणि त्याला चापकाने फटके देत असते. त्यानंतर आता इकडे आनंद मात्र खूप नाराज होऊन बसलेला आहे. त्याची मनस्थिती पूर्णपणे आता बिकट झालेली आहे. निकिता त्याच्या जवळ येऊन बसते. निकिता त्याला विचारते की अरे तू किती दिवस असा शांत बसणार आहे बरं. तेव्हा मात्र आता आनंद म्हणत असतो की हे बघ, मला माझ्या मित्राची खूप आठवण येते, कारण मला खरंच त्याचा राग सुद्धा येतो आणि आठवण सुद्धा येते. इतका आपला दिवसाचा तो जीवलग मित्र आहे तरी सुद्धा त्याने आपल्यावर विश्वास नाही ठेवला आणि का तो असं वागला असेल. मला तर असं वाटतं की जावं आणि लगेच त्याच्या पाठीमध्ये 2 असे बुक्के घालावे. त्याच्याशिवाय मी माझ्या आयुष्याचं इमॅजिन करू शकत नाही. त्याच्यावर आपला इतका हक्क आहे तरी सुद्धा तो असा वागला. तेव्हा आता मी जातो, खरंच मला त्याच्याशिवाय नाही करमत. मी आत्ता जातो आणि त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारतो ह्या सगळ्याचा. आणि हे बघ, मला हे सगळं सहन होत नाही. आणि बघ, मी म्हणालो होतो ना, ह्या सगळ्याची जाणीव मात्र आता समोरला झालीच पाहिजे. आता स्वानंदी वहिनी मला शांत राहा म्हणून मी शांत राहिलो. तेव्हा आता निकिता म्हणते की अरे आपण विचारामध्ये गुंतलो, तोच विचार करतोय आणि तोच आता विचार करून आपण तेच बोलत आहे. म्हणजे आता हे समोरचं असं वागणं, त्याच्यामुळे आपण जास्त विचारात गुंतलो, कारण त्याची बुद्धी आहे तर ती अगदी वन ट्रॅप आहे. समोर जे काही घडलेलं आहे तर त्यावरच तो विश्वास ठेवतो आणि समोर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा तो विचारच करत नाही. त्यामुळे हे बघ, तू त्रास करून घेऊ नकोस, त्याच्याशी बोलून मला जाब विचारून काही होणार नाही आनंद. तेव्हा आता आनंद म्हणतो की तो 1 नंबरचा बिंडोक आणि मूर्ख आहे. प्रेम आणि जे काही विश्वास आहे सगळं काही टोकाचं असतं. आणि हे बघ, तुला आपलं प्रपोजल डे आठवतं का? हे बघ, त्याने आपल्याला केवढी मदत केली म्हणून आपण एकमेकांना प्रपोज करू शकलो, नाहीतर माझी तर हिंमतच झाली नसती. आता निकिताला फार हसू येतं आणि आनंदला सुद्धा. तेव्हा आता निकिता म्हणते की अरे खरंच मी सुद्धा कशी होते आणि तू सुद्धा कसा होता, कसला तू घाबरला होता, मी खरंच किती भयानक होते, त्यामुळे तू जा आणि झोप. तेव्हा आता आनंद निकिताच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि अगदी विचारात गुंतलेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे स्वानंदी अंशुमनला चांगले फटके देते. तोच मलिकाचा आणि अर्पिताचा खूप जळफळाट होत असतो. अर्पिता म्हणते की इतक्या जोराने मारण्याची काय गरज होती हिला. मलिका म्हणते की तिला संधी मिळालेली आहे, सगळं वचपती काढणार आहे. तर आता स्वानंदी अंशुमनला म्हणते, गेल्या बऱ्याच दिवसापासून मी तुझं हे वागणं पाहते, वय बघत नाही, माणूस बघत नाही आणि नातं सुद्धा तू बघत नाही. वाटेल तसे ओरडतो, दुसऱ्यावर अगदी ओरडून खेकसतो आणि इतकं करून सुद्धा तू थांबत नसतो तर दुसऱ्याचा अपमान सुद्धा करत असतो. काय रे, तुला बायकांशी कसंही वागण्याचं देवाने लायसन्स दिलेलं आहे का? काय रे, तुझा आवाज कसला आहे आणि त्या आवाजानुसार तू बायकांना घाबरू शकतो असं तुला वाटलं का? म्हणजे तू वंशाचा दिवा आहे, म्हणजे जो काही तू बोलशील तर ते पूर्व दिशा, वाटेल तसं वागाय आणि वाटेल तसं बोलायचं. बायकांनी काय तुझी फक्त सेवा करायची का? तुझं खाणं पिणं अगदी त्यांनी बघायचं आणि सगळं काही तू मारलं तर त्यांचं म्हणजे तुझं सगळं काही त्यांनी सहन करून घ्यायचं का? असं वाटतं का तुला? म्हणून जोरात ती आता त्याला पायावर फटका बसवते. हे बघ अंशुमन, बाईची सहनशक्ती तपासायची नसते. त्या शांत राहण्याला मात्र तिचा दुबळेपणा तू समजू नकोस. या अगोदर सुद्धा मी तुला तेच सांगितलेलं आहे की तिची सहनशक्ती संपली तर तिच्या ताकदीसमोर तू कोणीही नाही. म्हणून जोरात ती अंशुमनला फटका बसवते आणि रोहिणीवर जो काही अगदी तो चाबूक उगारला ना तर त्याचा हा फटका, म्हणून जोरात त्याला फटका बसवते. आणि मगाशी अर्पिता ताईवर ग्लास उगारून मारला ना हा त्याचा फटका. आणि तुझ्या आयुष्यामधील असणाऱ्या आईला, आजीला, प्रत्येक बाईचा अपमान करून त्यांना घाणेरडं वागवलं त्याबद्दल, हा श्वेताला आणि ऑफिस मधील एखाद्या मुलीला त्रास दिल्याबद्दल, आणि हा नारायण दादांना लात मारली तर त्यासाठीच आहे. म्हणून अंशुमन आता खाली पडतो आणि स्वानंदी जोरजोराने त्याला फटके मारत असते. आणि हा फटका श्वेताच्या आई म्हणजे वडिलांना धमकी दिल्याबद्दल, जे आई वडील आहेत अभिमानाने आणि न घाबरता त्यांच्या मुलीला अगदी नोकरीवर पाठवतात
आणि तू त्याचा असा फायदा घेतो म्हणून जोरजोराने ती आता अंशुमनला खाली पडून फटके देत असते। त्यावेळेस स्वानंदी आता खूप अशी भडकलेली आहे। एक दुर्गा अवतार तिने आता घेतलेला आहे। आता मलिका अगदी हात जोडत समरला विनवण्या करत असते की प्लीज नको मारू त्याला। स्वानंदी जोरजोराने त्याला फटके बसवत असते। तसतसे मलिका अर्पिता यांना खूप वाईट वाटत असते सुद्धा समर काहीच बोलत नाही आणि शेवटी स्वानंदी खूप भडकते। तर हा भाग येथे संपतो। पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।